मंडळी नमस्कार. आज मी बनवत आहे रताळूचे सलाड. हे रताळू जे आपण उपवासात खातो हे आपण रोजच्या जेवणामध्ये घेऊ शकतो. आपल्या डाएटमध्ये याला घेऊ शकतो रोजच्या. फक्त उपवासात न खाता असं नेहमी पण तुम्ही सलाड म्हणून याचा उपयोग करू शकता. ते कसं बनवायचं दाखवते तुम्हाला. हे बघा, हे मी पर्पल गोबी घेतली आहे. हे लेट्यूस आहे, डाळिंबाचे दाणे आणि ते छोटे टमॅटो असतात ना, बेबी टमॅटो, ते असे कट करून घेतले. हे आपण कच्चंच वापरणार आहेत, यांना आपल्याला परतायचं नाही आहे. बाकी रताळूला मी एक शिट्टी मारून घेतली. याला जास्त शिजवायचं नाही आहे, हा थोडासा कडकच असायला पाहिजे. आणि हे आपण सगळं टाकणार आहेत. हे झुकिनी आहे, बेबी कॉर्न आहे, याला थोडा बॉईल केलेलं आहे. आणि हे झुकिनी आणि ग्रीन शिमला मिरची आहे, याला आपण थोडंसं ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राय करणार आहोत. चला दाखवते मी पुढची प्रोसिजर. चला तर आपण याला थोडंसं तेलात फ्राय करून घेऊया, परतून घेऊया. खूप नाही, थोडं कच्च्या पक्क्याच ठेवायचं आहे, कारण सलाड आहे ना, आपल्याला शिजवायचं नाही आहे जास्त. रताळूचे मी असे पीसेस करून घेतले, ते साल काढून टाकले वरची. सलाडसाठी हे चांगलं एक ऑप्शन आहे डाएट करणाऱ्यांसाठी. याच्यात थोडे मीठ टाकले आहे चवीनुसार. थोडेशी लिंबू टाकते आणि लिंबू पिळूया थोडा. थोडं टेस्टी करण्यासाठी आपलं सलाड त्याला आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, सलाड तयार आहे आपले. तुम्ही पाहू शकता केवढे छान दिसते. आणि याच्यात भरपूर प्रोटीन सोर्स आहे, डाएटवाल्यांसाठी तर खूप छान आहे. चला आजपुरतं एवढेच मंडळी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय मंडळी.